Download the Z5 app now. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 14 फेब्रुवारीच्या भागात जयदीप ऑफिसमधील सर्व मीटिंग्स अतिशय उत्तमपणे सांभाळतो. त्याचा ऑफिसमधील वावर पाहून सर्वजण चकित होतात. परांजपे त्याच्या कामाचं कौतुक करतात. तेव्हा जयदीपला त्याच्या गोळीची आठवण होते. मात्र त्याला ईशाचे शब्द आठवतात आणि तो गोळी घेत नाही. तो ईशाला फोन करून ईशाचे आभार मानतो. इकडे झेंडे विक्रांतचा डाव फसल्याचं सांगतात. जयदीप ऑफिसचं काम उत्तमपणे करत असल्याचं सांगतात आणि त्याचा डाव फसला असं सांगून त्याला छेडतात. तेव्हा विक्रांत मी कधीच हरत नाही असं उत्तर देतो. इकडे जयदीपला एका डीलरचा फोन येतो आणि त्याने एक उत्तम प्रोडक्ट बनवल्याचं सांगतो. जयदीप त्याला ते नको असल्याचं सांगतो. मात्र तो माणूस त्याला सारखा फोन करत राहतो. जयदीपला ती व्यक्ती त्याने टाइम मशीन बनवल्याचं सांगते. जयदीप ती मशीन बघायला जातो. जयदीप त्या माणसाला ती मशीन आधी तो वापरेल आणि मगच खरेदी करेल असं सांगतो. जयदीप टाइम मशीन मध्ये शिरल्यावर एक ट्रक येऊन ती मशीन उचलून घेऊन एका स्टुडिओ मध्ये जातात. जयदीप मशीन मधून बाहेर येतो तेव्हा तो एका जंगलात असतो. एका रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाला तो विचारतो आपण कुठे आहोत. तेव्हा तो माणूस हे जुनं बोरिवली असल्याचं सांगतो. जयदीप खुश होतो आणि ती मशीन विक्रांतला गिफ्ट करायचं ठरवतो. तो काही करोडचा चेक त्या माणसाला देतो. जयदीपनं दिलेला तो चेक तो माणूस विक्रांतला आणून देतो. ह्या मालिकेच्या आगामी भागात झेंडे विक्रांतला त्याचे फासे उलटे पडल्याचं सांगतात. आता ईशा ऑफिसला काही येणार नाही असं निक्षून सांगतात. मात्र तेवढ्यात ईशा विक्रांतच्या केबिन मध्ये येते. विक्रांतचं खरं रूप ईशा समोर येणार का? विक्रांतनं जयदीपच्या बाबतीत खेळलेला डाव ईशाला कळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.